आज मी बाप्पाची मूर्ती बुक केली. नमस्कार मंडळी. तर मी अश्विनी आणि झालं असं, आज होती हरतालिका. मग काय, सकाळी लवकर उठून सगळी कामे केली, देवाची पूजा केली, हरतालिकेची तयारी देखील केली. हरतालिकेची पूजा उरकून घेतली. नंतर माझ्या नंदेने आणि जाऊबाईंनी देखील पूजा केली. आणि मग काय, नेहमीप्रमाणे हळदी कुंकू लावण्याची प्रथा पार पडली. हरतालिका म्हणजे लग्न न झालेल्या म्हणजेच कुमारिकेने होणाऱ्या नवऱ्यासाठी केलेले व्रत. हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकरदेवांसाठी केले होते. तेव्हापासून या व्रताची प्रथा पडली. आज मला बाप्पाची मूर्ती देखील पाहायला जायचं होतं. मग पटकन आवरलं आणि निघालो. मी बाहेर गेली आहे आणि पाऊस आला नाही असं होतच नाही. बाप्पाच्या पूजेचं थोडंसं साहित्य घेतलं, डेकोरेशनचं थोडंसं साहित्य घेतलं. तोच लगेच यांना भूक लागली. घराच्या बाहेर पडलो आहे आणि काही न खाता घरी गेलो आहे असं होतच नाही. मग एक वडापाव खाल्ला आणि बाप्पाच्या मूर्ती पाहायला गेलो. मार्केटमध्ये माझी बहीण आणि प्रणित येऊन थांबले होते. मग काय, आम्ही 5 जण निघालो बाप्पाच्या मूर्ती पाहायला. मार्केटमध्ये एवढ्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत ना, कोणत्या पाहू आणि कोणत्या नको असं होत होतं. भरपूर मूर्ती पाहिल्यानंतर शेवटी एक मूर्ती सर्वांनी मिळून फिक्स केली आणि बुक केली. मी पहिल्यांदाच मूर्ती बुक करत होते, तर मला माहिती नव्हतं मूर्ती बुक केल्यानंतर नमस्कार करावा लागतो. माझ्या फ्रेंडने मला सांगितलं आणि मी नमस्कार केला. माझ्या माहेरी आम्ही गणपती बसवत नव्हतो, तर माझी गणपती बसवण्याची ही पहिलीच वेळ. कॉमेंट करून नक्की सांगा, या 10 दिवसांमध्ये बाप्पासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही. मार्केटमधून बाहेर येतच होतं, तोच मामा मामी भेटले. मग काय, कॉफी आणि गप्पा तर झाल्याच पाहिजेत. कॉफी घेतली आणि भरपूर गप्पा मारल्यानंतर मामा मामीला बाय केला.